पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत येशू ख्रिस्त आमच्यासाठी का म्हणून मरण पावला, कशासाठी मरण पावला. बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला उत्तर मिळते की प्रभू येशू आमच्या पापाच्या क्षमेसाठी मरण पावला. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 7 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वराच्या पुत्राच्या रक्ताने आम्हाला पाप क्षमा मिळालेली आहे. परमेश्वराच्या म्हणजे प्रभू येशूचे रक्त आम्हाला पापापासून मुक्त करते. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 53 वचन 5 मध्ये आम्ही वाचतो, त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. त्याच्यावर झालेल्या घावाद्वारे आम्हाला रोगशांती मिळालेली आहे. आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 24 मध्ये त्याच्या शरीरावर झालेल्या घावामुळे आम्ही रोगमुक्त झालेला. हे सर्व वचन आम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला खरोखर येशू आमच्यासाठी कशासाठी मरण पावला हे आम्हाला सिद्ध होते. त्याच्या शरीरावर घाव झाल्यामुळं, त्याच्या रक्तामुळं, त्याला त्रास झाल्यामुळं किंवा त्यांनी सहन केल्यामुळं, परंतु याच्या माग येशू सहन करण्याच्या माग काय असं मोठी गोष्ट लपलेली आहे. तर आम्ही प्रगटीकरण अध्याय 12 पवित्र वचन 11 मध्ये आम्ही वाचतो. पवित्र वचन 11 आम्हाला स्पष्ट करून सांगते. आम्ही शेवटच्या भागामध्ये वाचतो, त्याच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. त्याच्यावर मराची पाळी आली तरी त्याने आपल्या जीवावर प्रीती केली नाही. तर मग कोणावर प्रीती केली त्यांनी? जगावर प्रीती केली. स्वतःवर प्रीती केली नाही. स्वतः प्रीती केली नाही म्हणून, स्वतःवर प्रीती केली नाही म्हणून त्यांनी स्वतःवर दुःख घेतलं, रक्त सांडले, रक्ताने आमची सुटका केली, घाव झाले, घावाने आम्हाला रोग शांती दिली आणि त्यांनी सहन केलं, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला रोगमुक्ती मिळाली. कारण त्यांनी स्वतःवर प्रीती नाही केली तर आम्हावर प्रीती केली. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचे जीवन मिळावं, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणजे परमेश्वराने प्रीती केली आम्हावर आपल्या मित्रापेक्षा जास्त. आणि म्हणून परमेश्वराचं प्रेम कधी कमी होत नाही. येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वराचा पुत्र म्हणजेच परमेश्वर, त्यांनी स्वतःवर प्रीती केली नाही, त्यांनी आमच्यावर प्रीती केली, आमच्यावर प्रीती केली. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 वचन 13 मध्ये आम्ही वाचतो, आपल्या मित्रासाठी प्राण देणे याच्यापेक्षा मोठी प्रीती नाही. एवढी प्रीती त्यांनी स्वतःचे प्राण दिले, एवढी प्रीती. आमचा कितीही मोठा मित्र असेल तरी, जीवलंग मित्र म्हणतो आपण, लंगोटी यार म्हणतो आपण, एवढा यार, एवढा मित्र असेल तरी जेव्हा जीव देण्याची पाळी येईल तेव्हा तो मागे हटणार. तो लागल्यास आपली अर्धी संपत्ती द्यायला तयार होईल, गाडी, घोडा, बंगला, जमीन, जायदाद सर्व त्यासाठी तयार होईल, परंतु जीव देण्यासाठी तयार होणार नाही. तर म्हणून प्रभू म्हणत आहे की आपल्या मित्रासाठी प्राण देणे याच्यापेक्षा मोठी प्रीती नाही. आणि एवढी प्रीती कोण केली आमच्यावर? प्रभू येशूने.
म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू आमच्या प्रीतीसाठी मरण पावला, आमच्यावर प्रीती केली आणि त्या प्रीतीपायी तो मरण पावला. त्याने आपले रक्त सांडले. जेव्हा त्याला त्रास होत होता, त्याला दणके बसत होते, त्याला फटके बसत होते, त्याच्या शरीरातून रक्त सांडत होते, एक एक फटका जेव्हा त्याला लागत होता तेव्हा तो काय करत होता? त्याच क्षणी तो मारणाऱ्याला पाहत नव्हता. तो दुःखाकडे त्याचं लक्ष नव्हतं, त्याचं लक्ष इकडे होतं. हा, आता किती पाप खंडन झालं, एवढं मला दुःख झालं, पुन्हा किती राहिलं, किती बाकी आहे, असं म्हणत म्हणत तो पूर्ण पाप खंडतपर्यंत सर्वाचे एकेका मारामध्ये, एकेका त्रासामध्ये, एकेका थेंबाच्या रक्तामध्ये, जेव्हा जेव्हा खाली पडला, जेव्हा त्याला ढकलले, जेव्हा त्याचा अपमान केला, त्या सर्व वेळेस तो हेच आठवण करत होता की आता किती पाप राहिले पुन्हा, आणि आमची आठवण होणे, हे मार याच्यासाठी, हे मार याचे पाप क्षमा करण्यासाठी. अशा प्रकारे संपूर्ण जगाचे सर्व मानवजातीच्या पापासाठी त्याने आपले शरीर नष्ट केले, मोडले, तोडले, नाश केले, तो मरण पावला. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू आमच्यासाठी मरण पावला. त्याचं कारण म्हणजे येशूने आमच्यावर खूप खूप प्रीती केली. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा येशूने आमच्यावर प्रीती केली, आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही सुद्धा येशूवर प्रेम केलं पाहिजे. येशूवर प्रेम करूया, येशूला स्वीकार करूया, येशूच्या नावामध्ये जीवन जगूया. आणि ह्या उपवास काळामध्ये आणि ह्या पवित्र आठवड्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रार्थना करून प्रभूसोबत राहण्यासाठी आपण प्रयत्न